आपण बाजार समितीत बऱ्याच दिवसापासून जिल्ह्यामध्ये पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्या बाजार समिती या ठिकाणी बंद होत्या। खरं व्यापाऱ्यांचा लेवीचा प्रश्न हा वर्षानुवर्ष प्रलंबित या ठिकाणी आहे, परंतु आज मार्च एंडनंतर शेतकऱ्यांना पावसाची परिस्थिती असताना खरं शेतीमाल विकणं गरजेचं होतं आणि हे करीत असताना जो काही व्यापाऱ्यांनी निर्णय घेतला तो एकदम चुकीचा होता। कारण आज निवडणुका चालू, आचारसंहिता चालू, त्यांचे काही जरी प्रश्न असले तर ते प्रश्न त्या ठिकाणी सुटू शकत नव्हते। अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच मिटिंग आम्ही ते व्यापारी वर्गाबरोबर घेतल्या, बाजार समितीत घेतल्या, कामगार आयुक्तांनी त्या ठिकाणी घेतल्या, जिल्हाधिकाऱ्यांनी पण मिटिंगा घेतल्या, बरेच त्यांना मार्केट चालू करण्याचं हे केलं, पण त्यांनी कोणत्याही परिस्थिती सुरू करण्यात आम्हाला ते सहकार्य त्या ठिकाणी केलं नाही। मग आम्ही बाजार समिती संचालक मंडळाची मिटिंग घेऊन आम्ही या ठिकाणी ज्या नवीन व्यापाऱ्यांना या ठिकाणी काम करण्याची खरी इच्छा होती आणि असोसिएशनमधून त्यांना ह्या ठिकाणी काम करून देत नव्हते, असे काही व्यापारी व नवीन ज्यांची इच्छा अशा व्यापाऱ्यांना लिलावात सहभागी होण्याचं आव्हान करून आज सर्व मोठ्या प्रमाणात व्यापारी या ठिकाणी सहभागी झाले। आणि मला वाटतं लासलगावच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचा हा पहिलाच निर्णय असेल की व्यापारी असोसिएशनचे सदस्य सहभागी न होता नवीन व्यापाऱ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं। ठीक आहे, कधी एका 2 दिवसात काटे किंवा या ठिकाणी अडचण निर्माण होईल, पण शेतकऱ्यांना आम्ही या ठिकाणी सोयी या ठिकाणी उपलब्ध करून दिली। आज एवढ्या मोठ्याबरोबर 400-500 नगाची आवक या ठिकाणी आज सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये आहे आणि एक चांगले सरासरीचे बाजारभाव पण या ठिकाणी मिळत आहेत। निश्चित शेतकऱ्यांकडून समाधान या ठिकाणी होते। आज शेतकऱ्यांना पावसाचं वातावरण असल्यामुळं ज्यांच्याकडे साठवणुकीची व्यवस्था नाही शेतकऱ्यांना माल विकणं गरजेचं आहे, अशामुळं शेतकरी हिताकरता आम्ही हा निर्णय घेतला आहे। आज आपण म्हणजे बाजार समिती सुरळीत चालवावी हा आमचा संचालक मंडळाचा या ठिकाणी मानस आहे, परंतु शेवटी बाजार समिती लिलाव बंद नाही पडले पाहिजे ही आमची खरं भूमिका आहे। आणि त्याच्यामध्ये कोणी जर अडीत असेल तर निश्चित योग्य तो निर्णय आम्हाला घ्यावा लागतो आणि इथून पुढच्या कालखंडात मला निश्चित खात्री आहे तर बाजार समिती अशा पद्धतीने बंद राहणार नाही। दराचे नवीन पण दिले आहे आणि उलट नवीन तरुणांना व्यापारामध्ये येण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झाली। वर्षानुवर्षे त्यांना बाजार समिती लायसन दिलं तरी ते असोसिएशन म्हणून त्या ठिकाणी त्यांना सहभागी होता येत नव्हतं। आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांनाही या ठिकाणी सहभाग घेतात।